नमस्कार, मी डॉक्टर मनीष उदके, श्री गणेश बाल रुग्णालय दर्यापूर। आज आपण नवीन टॉपिक चालू करत आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे की बाळाला ब्रेस्ट फीडिंग म्हणजे स्तनपान करण्याच्या योग्य पद्धती आणि त्या संदर्भात आपण आज माहिती जाणून घेऊ। तर पहिला प्रश्न जो नेहमी ओपीडीमध्ये विचारला जातो की ब्रेस्ट फीडिंग बाळाला कधी चालू केलं पाहिजे। नुकताच जन्मल्याबरोबर सर्वोत्तम आहार जो आहे बाळासाठी ते म्हणजे आईचं दूध, ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल राहतो आणि त्या घटकामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे सर्वात महत्त्वाचं काम पूर्ण होत असते। त्यामुळे सुरुवातीला आलेलं पहिलं दूध बाळाच्या आरोग्यासाठी आणि पुढील भविष्यात त्याला रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते। जन्म झाल्याबरोबर बाळाला आईचे स्तनपान देणे सर्वात महत्त्वाचे आहे, परंतु यामध्ये काही लेडीजचे सिझेरियन सेक्शन झालेले आहे। लेडीजला कधी अंगावर दूध त्या प्रमाणात येत नाही, अशा वेळेस काय करायला पाहिजे? तर काहीही घाबरण्याची गरज नाही। आपलं महत्त्वाचं काम आहे की आपण बाळाला स्तनपानाला लावणे, दूध येवो अगर न येवो, जेव्हा डिलिव्हरी झाल्याबरोबर सिझेरियन असो की नॉर्मल डिलिव्हरी असो, बाळाला दूध पाजणे। तर आतापर्यंत जर आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर जरूर करा। त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत अशीच माहिती आणखी नवीन व्हिडिओमध्ये पोहोचवू शकू।